राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदरणीय नेतृत्व असलेले ग्रामीण आदिवासी भागांमध्ये शिक्षणाची गंगा घेऊन जाणारे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गेल्या 16 वर्षांपासून स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात येत असतं. यंदा देखील 17व्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते अभय भंडारी यांच्या 3 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन गंगापूर रोडच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये करण्यात आलं असून या कार्यक्रमाची सुरुवात पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे व्याख्याते अभय भंडारी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, विजय साने, गटनेते श्याम बडोदे, नगरसेविका प्रतिभा पवार, नगरसेवक भगवान दोंदे, अविनाश बल्लाळ, प्रवीण भाटे, पवन उगले, निखिल खोडे या मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पोपटराव हिरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आहे की तो जो काळ होता तो खरोखर राजकारण हे देशसेवेचं, समाजकार्याचं माध्यम आहे असं समजलं जायचं. आज परिस्थिती जरी तशी नसली तरी देखील त्या सर्व लोकांनी म्हणजे त्यांचं नाव आज आपण जे काही सत्तेची फळं उपभोगतो आहे, आज सगळ्या मोठमोठ्या पदावर आपल्या संघाचे, आपल्या पक्षाचे सगळी मंडळी आहेत. त्याचं कारण ह्या लोकांनी फाउंडेशन रचलेलं आहे. त्यामध्ये पप्पांचं नाव घ्यावं लागेल. आदरणीय दादासाहेब वडनगरे असतील, बंडोपंत जोशी असतील, गणपतराव काटे असतील, नितीनभाई जोशी असतील, या सगळ्यांनी पक्षाची बांधणी नाशिक शहरात केली आणि त्या सगळ्यांचं स्मरण करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी त्या पायाभरणी केली नसती तर आज पक्ष या ठिकाणी आला नसता. आणि आज जे काही आपण सगळेजण बघतो आहोत, पक्षाचा एवढा मोठा विस्तार झाला, भारतात नव्हे तर जगात सगळ्यात मोठा पक्ष म्हणून तो नावारूपाला आला आहे. म्हणून या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणं आपलं काम आहे. ग्रामोदय शिक्षण संस्था ही फक्त ग्रामीण दुर्गम भागात आणि अतिदुर्गम भागात तसेच कामगार वस्तीमध्ये शिक्षण पोहोचावं याच उद्देशाने झालेली आहे. आज तागायत कुठल्याही शहरी भागात, नाशिकची कामगार वस्तीतली एक शाळा सोडली तर सर्व शाळा आमच्या दुर्गम भागात आहेत. ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या 4 भटक्या विमुक्त जमातीच्या मुलांसाठी की ज्यांचे आई वडील खडी फोडायला जातात, ऊसतोड कामगार आहेत, त्यांच्या मुलांसाठी तिथे निवासी आश्रमशाळा 4 ठिकाणी चालवल्या जातात, डेकू व टाकळी नांदगाव तालुक्यात. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी आपल्याकडे मुलींमध्ये ड्रॉपआउटचं प्रमाण खूप जास्त वाढलं होतं. म्हणजे कोणी दुसरी शाळा सोडायचं, कोणी तिसरी शाळा सोडायचं. आणि मग त्या मुलींना पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी काय केलं पाहिजे तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय नावाची केंद्र शासनाची जी योजना आहे त्याच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये आता जवळजवळ 200 मुलींची निवासी शाळा त्या ठिकाणी चालू आहे. त्या निवासी शाळा ते चालू असताना त्यांना नुसतं अकॅडमिकच नाही तर त्यांना आम्ही त्या ठिकाणी व्यावसायिक शिक्षण देतो. त्याच्यानंतर जे काही व्यावहारिक शिक्षण आहे, बँकिंगचं नॉलेज असेल, सगळं नॉलेज आम्ही त्यांना देतो आणि त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर शिक्षण देताना नुसतं अकॅडमिक शिक्षण देऊन विद्यार्थी घडवणं हे तर सगळ्या संस्था करतात, पण एक तो चांगला चारित्र्यवान, नीतिवान नागरिक घडावा यासाठी आमची संस्था कटिबद्ध असते. त्यामध्ये आमच्या सगळ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचं खूप मोठं योगदान असतं. हे सगळं सांगण्याचं कारण असं की पप्पांनी जे काही रोपटं लावलंय ते आता ते पुढे नेण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवर आहे. आदरणीय सीमाताई असतील, महेशदादा असतील, मिलिंददादा असतील, आम्ही सगळे मिळून या संस्थेमध्ये लक्ष घालतो. संस्था कशी नावारूपाला येईल, संस्थेमध्ये अति गरजू लोकांना कसं शिक्षण देता येईल याची आम्ही सगळेजण हिरे परिवाराच्या वतीने काळजी घेत असतो. आमचे नेरे सर, आमच्या संस्थेचे सरचिटणीस आहेत, त्यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी लाभत असतं. कारण त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून अनेक वर्ष काम केल्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आणि पप्पांच्या समकालीन सगळ्या शाळा काढण्यामध्ये त्यांचं योगदान अगदी तेवढंच आहे की जेवढं पप्पांचं नेहमी पप्पांच्या पाठीशी सावलीसारखे उभं राहिलेले नेरे सर आज तागायत संस्थेचा कारभार ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
हे संस्थेबद्दल मी या ठिकाणी बोललो. तसेच आपल्याला अभयजी भंडारे यांची दरम्यान 3 दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये पहिल्या व्याख्यानामध्ये ज्येष्ठ विचारवंत आणि व्याख्याते अभय भंडारी यांनी योगाचार्य स्वामी विवेकानंद या विषयावर प्रभावी मार्गदर्शन करत स्वामी विवेकानंद यांनी अमेरिका शिकागो या ठिकाणी झालेल्या हिंदू परिषदेत केलेल्या भाषणाचं महत्त्व पटवून दिलं. हे त्यांच्या व्याख्यानातलं पहिलं संबोधन ऐकल्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. एवढेच स्वामी विवेकानंद आपल्या समाजात माहिती असतात. अवघ्या 5 मिनिटांचं भाषण आहे स्वामीजींचं. ते फक्त 5 मिनिटाचं भाषण ज्यावेळेला स्वामीजींनी केलं त्यावेळेला सर्वधर्म परिषदेच्या त्या आर्ट इन्स्टिट्यूटच्या कोलंबिया सभागृहामध्ये जे 5-7 हजार क्रीम ऑफ द सोसायटी म्हणावं अमेरिकन समाजातले सर्वोत्कृष्ट आणि महनीय व्यक्ती तिथे उपस्थित होत्या आणि जगाच्या पाठीवरच्या सर्व धर्मांचे धर्माचार्य तिथे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत अवघ्या 5 मिनिटांचं स्वामीजींचं पहिलं जे भाषण आहे त्या भाषणाने स्वामीजी अमेरिकेमध्ये प्रत्येक मनुष्यापर्यंत पोहोचले. इतकी विलक्षण कीर्ती त्या एका भाषणाने त्यांना 5 मिनिटांच्या मिळाली की त्यावेळेचं वर्णन आहे. प्रोफेसर बॅरोस जे समन्वयक होते सर्व धर्म परिषदेचे, चार्ल्स पॉनीचे आयोजक होते मुख्य, त्यांनी वर्णनं केलेली आहेत की अमेरिकेच्या रस्त्यावर शिकागोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये, इतरही शहरांमध्ये विवेकानंदांची फुलसाईज अशी छायाचित्र रस्त्यावर लावलेली असायची. अ सायक्लॉनिक हिंदू मंक ऑफ इंडिया असं त्यावर लिहिलेलं असायचं. इतकी विलक्षण लोकप्रियता त्या 5 मिनिटाच्या पहिल्या भाषणाने आणि नंतर मग त्या 17 दिवस चाललेल्या सर्वधर्म परिषदेतल्या जवळजवळ रोज काही ना काही स्वामीजी बोलायला त्यांना बोलवायचे, व्यासपीठावर निमंत्रित करायचे मुद्दाम. तर अवघ्या 5 मिनिटात ते असं काय बोलले की ज्यामुळे अमेरिका विस्मयचकित झाली, ज्यामुळे अमेरिकन लोक प्रभावित झाले. ऐश्वर्याच्या शिखरावर असणारी अमेरिका, एका गुलाम राष्ट्राचा एक प्रतिनिधी, 30 वर्षाचा एक तरुण संन्यासी 5 मिनिट बोलतो आणि ते लोक प्रभावित होतात. त्याचं काय कारण आहे? याला लॉजिक काय आहे? तर अनेक लोकांनी विवेकानंद काय बोलले याचं वर्णन केलंय. ते लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. पण त्या सर्व लोकांची जी मांडणी आहे, त्यांनी ज्या आठवणींमध्ये लिहिलंय त्यामध्ये एक समान सूत्र आहे. ते म्हणतात की हा तरुण संन्यासी जे जे बोलतोय ना ते सत्य आहे यावर आमचा दृढ विश्वास ऐकतानाच बसला. हा मनुष्य फक्त खरं बोलतोय, हा मनुष्य मनापासून बोलतोय, हा मनुष्य मुखाने बोलत नाही, हा मनुष्य हृदयाने बोलतोय. हा माणूस नुसतं बरोबर नाही म्हणत आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका याच्या मनामध्ये ही जाणीव खोलवर रुजलेली आहे की हे माझे भावंड आहे. ज्यांना आयुष्यात पहिल्यांदा अमेरिकेमध्ये विवेकानंदांनी पाहिलं त्या लोकांना सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका असं म्हणणं आणि त्याच्याशी सुसंगत देहबोली असणं आणि त्याच्याशी सुसंगत आतली जाणीव जी आहे अंतरंगातली ती त्या प्रत्येक श्रोत्यापर्यंत संक्रमित करण्याचं जे आत्मबल आहे ना, प्रामाणिकपणा आहे, सत्य आहे, चारित्र्याचं अधिष्ठान आहे. त्या चारित्र्याच्या अधिष्ठानामुळे त्या तेजस्वी शब्दांनी लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश केला आणि ते ऐकणाऱ्या लोकांनी केलेली जी अनुभव आहे, वर्णन आहे त्याचं. त्या काळामध्ये थिओसॉफिस्ट लोक सुद्धा भारतामध्ये होते आणि ॲनी बेझंट त्या व्याख्यानाला उपस्थित होत्या. नंतर मग होम रूल चळवळीमध्ये सुद्धा त्या सहभागी झाल्या. ॲनी बेझंट आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या. त्या ॲनी बेझंट यांनी असं लिहिलं आहे की अमेरिकेमध्ये आणि शिकागोमध्ये भारतासारखा लखलखीत प्रकाश पडत नाही. अंधुक प्रकाश असतो बऱ्याचदा दिवसा सुद्धा. आणि म्हणे धर्मसंकल्पना मिळमिळत्या मेणबत्तीच्या प्रकाशात पाहणाऱ्या आम्हा लोकांना, पाश्चात्यांना
स्वामी विवेकानंदांनी या सर्वधर्म परिषदेच्या पहिल्या व्याख्यानात अवघ्या 5 मिनिटामध्ये धर्माचं जे अद्भुत दर्शन, शक्तिशाली दर्शन घडवलं आणि जे तेजस्वी दर्शन घडवलं ते पाहताना मला असं वाटलं की भारतामध्ये 12 वाजता तळपता सूर्य जसा दिसतो तसा धर्माचा सूर्य विवेकानंदांच्या रूपामध्ये शिकागोच्या सर्वधर्म परिषदेच्या व्यासपीठावर तळपतोय प्रत्यक्षात. असं वर्णन ॲनी बेझंटनी करून ठेवलंय. अनेक लोकांनी वर्णनं केलेली आहेत त्यावेळेची. व्याख्यानमालेतील दुसरं व्याख्यान 11 जुलैला भारतीय संस्कृती आणि आजचा भारत, तर समारोपाचं तिसरं व्याख्यान 12 जुलैला भारतीय मातृशक्ती आणि तिची महान अपत्ये या विषयावर अभय भंडारी यांचं होणार आहे. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार सीमा हिरे, सुमन हिरे, महेश हिरे, योगेश हिरे, मिलिंद हिरे, रश्मी हिरे बेंडाळे, ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे, श्रीकांत बेणी, विनोद येवले, दिलीप क्षीरसागर यांसह श्रोतेगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.